आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज। आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा। माझं मुंबईमधल्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना एक विनंती आणि आव्हान आहे की बाबा, तुम्ही मराठवाड्यात आमच्या इकडं सभा घ्यायला आमच्या दारात जेव्हा आला होता, आम्ही तुम्हाला भरभरून दिलेला आहे। आमच्या दारात तुमचे कार्यकर्ते मतदान मागायला आल्यावर तुमचा अपक्ष जिंकावा म्हणून आम्ही भरभरून मतदान केलेलं आहे। आणि आज मराठी मुंबईत आलेले आहेत। तुमची आम्हाला गरज का बरं आहे? आम्ही व्याकुळ झालोय म्हणून नाही, सरकारनं आमच्यासोबत छळ सुरू केलाय म्हणून तुमची आज गरज आहे। कारण आझाद मैदानच्या आजूबाजूचे सगळे स्टॉल्स बंद झालेले आहेत। पाणी मिळू नये याची व्यवस्था मराठ्यानं केलेली आहे। पाणी सुद्धा हा म्हणजे अतिरेक झालेला आहे। मराठे कंटाळून जातील असं सरकारला वाटतंय। पण इथल्या जी काही सगळे मराठ्याला सहानुभूती असणारे पक्ष आहेत, मराठ्यांच्या दारात आलेले पक्ष आहेत, त्यांच्या नेत्याला विनंती आहे माझी, शिंदे साहेबांना असेल, अजितदादांना असेल, स्वतः भाजपच्या लोकांना असेल किंवा उद्धव साहेबांना असेल, तुमच्या सगळ्यांना विनंती आहे, मराठ्यांच्या ह्या गोरगरीब मराठ्यांचा सांभाळ तुम्ही आज करायला पाहिजे। जर इथून पुढे कधी तुम्ही आमच्या दारात आला आज जर आम्हाला त्रास देऊन, तर आम्ही तुमचं खैर करणार नाही, एक लक्षात ठेवा। सर्वसामान्य मुंबईकर बांधवांना सुद्धा आमची विनंती आहे की आम्ही इथं आलो तुम्हाला त्रास द्यायसाठी नाही, आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी आलेलो आहे। आमच्या येण्यानं तुमचा इथं व्यापारच वाढतोय, तुम्हाला नुकसान होत नाहीये। आम्ही कधी तुम्हाला त्रास देणारा विचार करणारे लोक नाहीत। तुम्ही सगळ्यांनी आज ह्या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक विचार करा आणि मराठ्यांना साथ द्या अशी आमची विनंती आहे। आपलं हक्काचं व्यासपीठ विश्व विशाल न्यूज। आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा।